आहे. मी महाराष्ट्राच्या सर्व आणि देशाच्या सर्व लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. पण खास शुभेच्छा या जालन्याची पालकमंत्री म्हणून जालन्याच्या सर्व नागरिकांना देत आहे. प्रजासत्ताक दिन या नावातच खूप मोठी ताकद आहे. आपण लोकशाहीची सुरुवात या दिवसापासून सुरू केलेली आहे आणि लोकशाही म्हणजे सर्वजण समान आहेत आणि हा फार महत्वाचा एक मेसेज महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळे आज आपण सर्वजण या स्वतंत्र देशामध्ये जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान केलं, आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी जे बलिदान केलं आणि वेगवेगळ्या चळवळीतल्या त्यांनी जे बलिदान करून आज आपण एका म्हणजे डेमोक्रॅटिकली फ्री संविधानिकदृष्ट्या मुक्त अशा देशामध्ये जगत आहोत. त्यांना सगळ्यांना मी अभिवादन करते. एक स्थानिकचे प्रश्न आहे. जालन्यामध्ये खास करून गुन्हेगारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, दोन दिवसाला मर्डर होत आहेत, गावठी कट्टे सापडत आहेत, पोलीस गावठी कट्टे जप्त करतायत, पण मुळापासून कारवाई होताना दिसत. आज आम्ही बैठक आहे जिल्हा नियोजनची, गृह खात्याच्या संदर्भातली सुरक्षेची बैठक एक लवकरच मी घेत आहे. नगरपालिकेच्या आपल्या आचारसंहितेमुळे काही बैठका थांबल्या होत्या आणि आता त्या घेत आहे. मी पूर्ण जातीने लक्ष घालीन आणि बऱ्याच अंशी अवैध धंद्यांना जेव्हा आपण थांबवतो तेव्हा या सगळ्या गुंडागर्दीचे पण पाळंमुळं संपुष्टात येत असतात. त्यांना स्पॉन्सर करणारे अवैध धंदे असतात. तर त्याच्यामुळे आम्ही याच्यावर आता कंबर बसून काम त्याला जोडून माझा प्रश्न आहे. 2 दिवसापूर्वी एका आईस्क्रीम विक्रेत्याचं अपहरण झालं, त्याला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण झाली, त्याच्या वडिलांना मारहाण व्हिडिओ कॉल द्वारे दाखवण्यात आली. 4 दिवस गुन्हा दाखल झालोय, पोलिसांना आरोपी सापडत नाही अद्यापर्यंत. तो आता आयसीयू मध्ये उपचार. पोलिसांना आरोपी जरूर सापडेल. आरोपी हे पळून जातात, ते लपतात, पोलीस त्यांना शोधत असतात आणि असंख्य आरोपींच्या मागे पोलीस असतात. तर आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकात 74 जण आरोपी असताना फक्त 28 जणांवर कारवाई कोण या अधिकाऱ्यांना चार्जशीट प्रमाणे प्रत्येकावर कारवाई कोणाला दाबायचं कारण नाही. ज्याचं नाव त्या चार्जशीट मध्ये असेल त्या सगळ्यांवर कारवाई नाही. कारण प्राथमिक जेव्हा जिल्हाधिकारी मागणी लोणीकरांची होती, तत्कालीन आरडीसी लोणीकरांची होती, चार्जची बदली झालेली आहे. जेव्हा चार्जशीट संपूर्ण येईल ते जिथे असतील तिथे कारवाई होईल. ज्यांचे नाव त्याच्यात असतील त्यांच्यावर कारवाई होईल. विषय असा आहे, जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांनी 74 जणांवरती ठपका ठेवला होता अनुदान अतिवृष्टी घोटाळ्याचा. मग असं काय झालं की 28 जणांवरतीच गुन्हा दाखल झाला, बाकी ज्यांचे नाव त्यामध्ये आले नाही. ह्या गोष्टी अभय द्यायचा काय संबंध आहे? कोणी कुणाला अभय द्यायचं? इथं अभय हा विषयच नाहीये. जो चुकीचा आहे त्याला शिक्षाच होईल. ते माझं म्हणणं आहे. त्याची एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं. असं कुठेतरी गॉसिप करून उपयोग नाही त्याचा. पण जिल्हाधिकाऱ्यावर हक्कभंग त्यांनी आणावा, त्याच्यावर कारवाई होईल. हक्कभंगाची प्रोसिजर वेगळी, इथे मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. जालना महानगरपालिका असेल, नगरपंचायत, लोणीकर साहेबांनी हक्कभंग आणावा, हरकत नाही. त्याला सभापती आणि अध्यक्ष निर्णय घेतील. डीपीडीसी कार्यक्रम चालू असताना तुमचं आम्ही कव्हरेज करत असताना आम्हाला सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की झाली पोलिसांकडून मी तपासून. डीपीडीसीचा निधीचा विषय, बराच निधी अजून खर्च करणं बाकी. बराच निधी नाही, फार कमी निधी खर्च करणं बाकी आहे. तो मी मुद्दावून ठेवलाय कारण सगळा निधी खर्च करणं हे माझा उद्देश नाहीये. काहीतरी उभं करणं हा उद्देश आहे. खूप चांगल्या चांगल्या कल्पनांवर आम्ही काम करतोय. आज असंख्य आम्ही भूमिपूजन आणि उद्घाटन असे लोकार्पण अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत आहोत. तर हा निधी फार मोठी रक्कम नाही, 14-15 कोटी रुपये निधी शिल्लक आहे आणि तो जालन्याच्या फेसलिफ्टसाठी काही महत्वाच्या कामासाठी आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून आम्हाला काही नवीन नवीन कल्पना सुचतील आणि त्याच्यातून आम्हाला करता येईल. बाकी आमदारांची ज्या शिफारसी होत्या त्या संपूर्ण त्यांच्या शिफारसीप्रमाणे त्यांच्या मतदारसंघात आम्ही निधी दिलेला आहे आणि त्याचं काम सुरू झालं. परतूरचे आमदार सक्षम आहेत, ते त्या गुत्तेदाराचं काय करायचं ते बघतील. मी त्याचं उत्तर द्यायची गरज नाही, ते स्वतः त्याच्यावर. आमदारांनी नाराजी विधानसभेमध्ये व्यक्त करावी. नक्कीच त्याच्यामध्ये त्या विभागाचे अधिकारी पाणी पुरवठ्याची कारवाई करावी. जालना महानगरपालिकेची निवडणूक झाली, या ठिकाणी भाजपच्या वतीने तुम्ही या ठिकाणी प्रचारासाठी उतरला नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला नाही, असं काही नाही. जिथे सक्षम नेतृत्व आहे, जिथे चांगली ताकदीने लोक लढत होते तिथे न जाता जिथे आपल्याला गरज आहे तिथे मी गेले. मी अगदी इचलकरंजी पासून, पनवेल पासून, मुंबई पासून सगळीकडे महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि ते पक्षांनी ठरवलेल्या सभा होत्या की कुठे परिस्थिती आहे की पंकजाताईच्या जाण्याची गरज आहे, कुठे परिस्थिती आहे तिथे मुख्यमंत्री महोदय गेले, कुठे आणखी वेगवेगळे आमचे सहकारी गेले.
मग तिथे जिथे सक्षम अशी परिस्थिती आहे तिथे न जाता ते सक्षम होते, निवडून आले. जालन्याचं जालन्यामध्ये crime crime issue वाढलेला आहे. त्याला जबाबदार वाढलेले आहे. जालना जबाबदार आहे ना. जालना ही क्राईम करणारे जालन्यातलीच लोक आहेत ना, बाहेरचे ते येऊन क्राईम करते आहेत. तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू. फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी बीडच्या लोकांना हे समजवलं आज. ते म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये. आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत. कोण जबाबदार आहे अजून? आणि त्यांच्या पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील असा मला विश्वास आहे. पोलिसांचं वचक नाही का म्हणून तुम्हाला असं म्हणायचं का? मी काय म्हणलं, पोलीस व्यसन घालतील. मॅडम आता पत्रकार चित्रीकरण करत असताना हा, मी त्याच्याविषयीची माहिती घेते. मला आता जिल्हा नियोजन समितीमधून दिव्यांगासाठी 1 रुपये खर्च नाही केलेला आहे. मागे तुम्ही आश्वासन दिलं होतं, 2-3 निवेदन दिलं होतं. अशा ही माहिती बरोबर नाही. तसं काही झालेलं नाही. बरोबर व्यवस्थित ज्याचा निधी ज्याला अलोकेटेड आहे तसंच खर्च होतो. अनुदान घोटाळ्यातल्या त्या अधिकाऱ्यावर केव्हा कारवाई होईल? संबंधित ते पोलीस विभागाशी चर्चा करून सांगा.